प्रत्येकाला मानाचा मुजरा अप्रतिम खेळ तुम्ही केलात आणि माझे रसिक मायबाप प्रेक्षक तुम्ही स्वतःचा देखील आनंद लुटलात आणि आमच्या क्रिकेट पूर्ण उत्साहित केलाय त्यावर तुमचं बघतोय आमचे सर्व संघ मालक मी नाव घेतोय त्यांनी यायचं आहे. जयनी 2 बॉलात 2 चौके मारले म्हणून आमच्या देदाळा गावामध्ये चायनीज स्टॉल आहे राम त्याच्याकडनं त्याला राम बिअर शॉप त्यांनी त्याच्याकडनं बक्षीस दिलाय 500 रुपयाचं बक्षीस. जयसाठी जोरदार टाळ्या बघा 500 रुपयाचं बक्षीस त्याला मिळालंय म्हणजे बहिणीने जरी ओवाळलं तरी स्वतःच्या खिशातनं पैसे जाणार नाही ही कमाई त्याने आज केलाय. आणि माझे संघ मला त्याची नावं द्या ना मला आपण त्यांना आमंत्रित करूया. जय जाधव आमचे पहिले संघ मालक या जय जाधव येतात. वैभव सुमडा या आपण बसायच्या संघ मालक आमचे वैभव सुमडा कुठे आहेत वैभव सुमडा या संघ मालक आमचे. रोहन मसे आमचे संघ मालक आपण यायचं रोहन मसे व्यासपीठावरती या रोहन मसे आपण या. रोहन मसे कुठे आहेत नंतर मग तुम्ही सांगू नका आपण या तुम्हाला आदरपूर्वक आम्ही बोलवत आहात. हसमुख बारी यांच्यासाठी जोरदार टाळ्या असायला पाहिजे. हसमुख बारी कुठे गेला आता बघितलं आम्ही अतिशय सुंदर तयारी करून आले. हसमुख बारी आपण या हसमुख बारी आहेत ना या. गणेश उंबरसाडे गणेश उंबरसाडे आहेत सकाळपासून हजेरी होते. उंबरसाडे भाऊ या आपण देखील चांगला संघ बघितला त्या झाडाने तुमचा घात केला 2 52 आणि 1 षटकार अडवला आणि बिचारे 3 धावाने पराभूत झाले. गणेश उंबरसाडे भाऊ या. शैलेश कांबडी या. शैलेश भाऊ कुठे आहेत त्यांचा संघ सेमीफायनल हरला. मिलिंद मराठे आणि अजय माळी 8च्या 8 संघ मालकांनी कृपया मंचावरती यायचंय. बघा पुन्हा मी संघ मालकांना सांगतो नंतर तुम्ही आयोजकांना दोष देऊ नका. YouTube ही तुमची विटनेस असते. या 8च्या 8 संघ मालकांनी मला वाटते संघ मालक नर्वस झाले ठरल्यानंतर. जय जाधव वैभव सुमडा रोहन मसे हसमुख बारी गणेश उंबरसाडे शैलेश कांबडी नितीन मराठे मिलिंद मराठे आमचे हे जय भवानी त्यांचं नाव प्रकर्षाने लक्षात येईल. कालच्या दिवसात ज्या छत्रपती शिवरायाची त्यांनी व्याख्या केली बघून मी माझं देखील मन भरावून गेलं कारण मराठा समाजाचे मराठी लोक आहेत आणि त्यांच्याकडून अपेक्षाच आहेत. मिलिंद मराठे भाऊ या तुम्ही खरोखर तुमचं मनापासून कौतुक करतोय. आणि तदनंतर बाकी आमचे अजय माळी आपण देखील यायचे. संघ मालकांची मी नावं घेतली आपण बसूया. थोड्याच वेळात आपण सुरुवात करतो बक्षीस समारंभासाठी जेणेकरून प्रत्येकानं भाऊबीजेसाठी जायचं आहे. आणि मनीष बारीचं मी कौतुक नाही करायला पाहिजे. खरं तर माझ्या मागे 10 वर्षापासून मागे लागलाय. काल रात्री देखील माझ्याकडे 7पाडीची मॅच होती. मोठं गाव असतं पण मी सांगितलं मी 22 वर्षानंतर माझ्या गावामध्ये जातो ज्या शाळेने मला बनवलं ज्या शाळेने मला शिक्षण दिलं कारण मी एज्युकेटेड झालो. पहिली ते चौथी जिल्हा परिषद शिकतो त्यानंतर बाकी ठीक आहे वडिलांना सर्व्हिस मिळाली BRCमध्ये राहायला गेलो शिकायला मिळालं पण खरं शिक्षण मला या गावातून मिळालं आहे. तर शाळेचा आज मनापासून ऋणी राहील. माझ्या सर्वात पहिल्या टीचर होतात सावेबाई. मी जिथे जिथे जातो जिथे मला सत्कार होतो असंख्य सेलिब्रिटी बरोबर मला काम करायला मिळते. आता नुकताच तुम्ही बघितलं की आपल्याला महाराष्ट्राची हास्य कन्या आपण श्रेया बुगडेची मुलाखत मला घेता आली. ऑफिसर आली तिची मोठी मुलाखत आम्हाला गरबाच्या माध्यमातून घेता आली. सोनाली कुलकर्णीची घेता आली. अशा असंख्य सेलिब्रिटी गतवर्षी आपण बघितलं की गतवर्षी मला पाहायला मिळालं ते म्हणजे निश्चित आपण बघितलं मोठा देवेंद्र बारी या. भाऊ तुम्ही या तुम्ही तर काय तहान मिटवलं आहे हो तुमचं तर मोठं काम आहे. या विशाल पारधी आपण देखील यायचं मंचावरती. आणि ज्याचा टीम ऑनर नसेल त्याचा आयकॉन नाही यायचं आहे. टीम मालक नसेल रोहन मासे हसमुखजी या आपण हसमुख बारी या. दोघं विचार करतात आपण कसे काय बाहेर झालो. या साहेब वरती या. हे आमचे संघ मालक आहेत. खरोखरच बघायला मिळते हा संघ मालकाचा जोरदार टाळ्या असायला पाहिजेत कारण ह्यांनी 8 लोकांनी संघ घेतला आणि तिथे माझ्या आयोजकांनी श्वास सोडलाय. त्यांच्यामुळेच आपली स्पर्धा यशस्वी करता आली. आणि DPLचे पहिले आयोजक हे रोहन मसे आहेत. त्यांची संकल्पना त्यांनी सुरुवात केली आणि एक ही स्पर्धा. गणेश कांबडी वैभव सुमडा आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. गणेशजी या ना आपण या. हितेजी या ना हितेजी आपण देखील नाही या आपण या. एक मोठे क्रिकेटपटू आहेत गावाचे पोलीस पाटील हा पाठ वेगळा आहे पण एक मोठं क्रिकेट जोरदार टाळ्या ह्यांच्यासाठी असायला पाहिजे. प्रत्येक गावामध्ये बावड्याच्या हितेश म्हटलं की तुम्हाला बघायला मिळते ज्याने असंख्य स्पर्धा गाजवल्यात ते काम करत आपण त्यांना पाहिलं.
चला आपण बघत आहात त्यांना मोमेंटो देणार आणि मी सर्वप्रथम विनंती कर डीजे थांबा आता नंतर घ्या बॅकग्राऊंड. मी विनंती करतो इथे जी आपण खाली या, आपण खालून बक्षीस देऊया. आमचे जुने कलोनी बारवाड्यात आमचे जुने क्रिकेटर विश्वनाथ बारी साहेब या. विश्वनाथ जी या. आमचे विश्वनाथ बारी जुने क्रिकेटर आहेत, यायला पाहिजे. खरोखरच कुठे आहेत विश्वनाथ बारी? या जुने क्रिकेटर बघायला मिळत. काय हसत बघता, या वयात एवढे हसत, त्या वयात किती हसत असतील बघा. हसता हसता फसवायचे आणि आउट करायचे, असं जुनं व्यक्तिमत्व आपल्याला बघायला मिळते. चला आता आपण बक्षीस समारंभाला सुरुवात करतोय. सर्वप्रथम मी सुरुवात करेन, मी विनंती करेल की हितेशजी यांना विनंती करतोय की आपण एक ट्रॉफी द्यायची ज्याने पहिला संघ घेतला. आणि जय जाधव यांना विनंती करतो की आपली ट्रॉफी स्वीकारायची आहे. आपण संघ मनाचं स्वागत करतोय. जय जाधव यांचा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. तो देवेंद्र बारी साहेब, आपण देखील स्टेजवर या. देवेंद्र बारी या ना. काय हो, असंख्य लोकांची तहान तुम्ही मिटवला आणि कालच्या दिवसात तुम्ही कॅमेरामॅन म्हणून राहिलात. मॅच तुम्ही बघितलात. बाळाभाऊ बसवा. खरोखरच बाळांचं कौतुक असायला. संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने मला पाणी पुरवलं, प्रत्येक खेळाडूची, प्रत्येक पंचाची, प्रत्येक प्रेक्षकांची, कॉमेंट्रीमॅनची, कॅमेरामॅनची, आमच्या स्कोरची जी तहान मिटवली, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या असायला पाहिजे. फक्त सांगायचं माझं नाव सांगा, कारण हे उदाहरण असायला पाहिजे. माणूस तर पैसा खूप कमवतो, पण देण्याची देत प्रत्येकाकडे असायला पाहिजे. आपण संघ मालकांचं स्वागत करूया. सर्वप्रथम संघ तुम्हाला बघायला मिळतोय. निलेश फायटर संघाचे संघ मालक आहे जय. मी इथे जी तुम्हाला विनंती करतो की आपण खाली थोडं उभं राहा. आपण खाली 3 मेडल आपण द्यायचे आहेत आणि जोरदार टाळ्या करायच्या आहेत ज्यांनी संघ घेतला. आणि निलेश फायटर संघ पुन्हा ठरतोय. त्यांचे संघ मालक आणि स्वतः आयकॉन खेळाडू म्हणून राहिले. त्यांचं आम्ही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतोय. जोरदार टाळ्या असायला पाहिजे. नंतर तुम्हाला बघतील वैभव सुमडा, आमचे दुसरे संघ मालक स्वास्तिक केले वैभव सुमडाजी या. तुम्हाला देखील तुमचं आमच्या इथे स्वागत करत. जोरदार टाळ्या असायला पाहिजेत. पुष्पगुच्छ देऊन त्याचा सन्मान केला जात आहे. खरोखर हीच आम्हाला तुमचं लगन, मेहनत, प्रेम आमच्यापर्यंत पोचवा. आणि संघ त्यानंतर बाकी तुम्हाला रोहन मसे शिल्पकार, तुम्हाला तिथे थांबा. त्यांचा दुसरा रोहन मसेसाठी जोरदार टाळ्या असायला पाहिजे. खऱ्या अर्थाचे डीपीएलचे शिल्पकार कोण बघायला मिळतात त्या रोहन मसेसाठी असायला पाहिजेत. काय हँडसम बॉय बघायला. केसावरचे केस बघितलं ना की मला आनंद शिंदेची आठवण येते. अप्रतिम अप्रतिम. या आपण गणेशजी या. आपल्याकडून आपण 3 संघ मालकांचा सन्मान करणार आहोत आणि प्रत्येकाला सन्मान चिन्ह आपण देतोय. त्यानंतर बाकी मी आमंत्रित करतोय आमचे गणेश भाऊ, गणेश कांबळी या. आपण स्थानापन्न या. हसमुख बारी आपला संघ बघायला मिळाला. जोरदार टाळ्या असायला पाहिजेत. पराभूत झालेत पण आज बाकी बघायला मिळते. ज्यांनी सांगितलं की माझा संघ या स्पर्धेमध्ये नेहमीच खेळायला मिळेल. जोरदार टाळ्या हसमुख बारीसाठी असायला पाहिजे. बारीवाड्याच्या प्रत्येक खेळाडूने धगधगती आंख, बाऱ्यानी वाट आणि अख्खी रात असं म्हटलं तसं संपूर्ण क्रिकेट त्यांनी गाजवलंय. कारण बारी लोकांची माझी मैत्री वेगळी आहे. समाजा पलीकडचं नातं मी त्यांच्याशी बघितलंय. हा सन्मान चिन्ह देखील द्यायचं त्यांना. एक ट्रॉफी आहे त्यांच्यासाठी. हे आठवण तुम्हाला बघायला मिळेल. वर्षभर तुमच्या देवाराच्या उंबरठ्यात किंवा एका शोकेसमध्ये बघायला मिळेल. तेव्हा येणारा पाहुणा विचारतात ही माझ्या पप्पांची ट्रॉफी आहे आणि तेव्हा तुम्ही तेवढे 3 तरुण होत आहेत. गणेशजी थांबवा. अजून एक तुमच्याकडून पारितोषिक आपण देतोय. गणेश उंबरसडा या. कणिकपाड्याचे आमचे क्रिकेटपटू आहेत का गणेश उंबरसडा? कणिकपाड्याचे कणिकपाड्याचा कोणता खेळाडू आहे? आपण वरती बसा. आपण आमंत्रित करतो. भाऊ या. विशाल पारधी साहेब या. आपल्याकडून आपण ट्रॉफ्या देत आहोत. गणेश उंबरसडा आमचे कणिकपाड्याचे संघ मालक आहेत. त्यांच्या संघातला कोणता खेळाडू आहे का कणिकपाड्याच्या संघातून? जय हिमालया संघ होता ना. या या तुम्ही या ना भाऊ. या 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 प्लीज प्लीज घ्या घ्या. हो मालकाची तेवढी तर बाजू ठेवा. एवढा मोठा संघ तुमच्यासाठी घेतलात. प्रज्वलसाठी जोरदार टाळ्या असायचा. त्यांच्या संघाने देखील चांगली कामगिरी केली पण त्या झाडाने त्यांचा घात केला. आपण वृक्ष तोडू शकत नाहीये. खरोखर जोरदार टाळ्या असायला पाहिजे आमच्या निश्चितच गणेश उंबरसडसाठी ज्यांनी मोठा संघ केला. कणिक एक ट्रॉफी देखील तुम्हाला दिली जाते. ही ट्रॉफी तुमच्या मालकापर्यंत पोहोचवा जेणेकरून त्याच्या शोकेसमध्ये ट्रॉफी बघायला मिळेल. डीपीएच्या माध्यमातून एक क्षणचित्र, एक चित्र आठवण ही त्यांच्याकडून पाहायला मिळेल. नंतर दुसरे आमचे आहेत शैलेश कांबळीसाठी जोरदार टाळ्या असायला पाहिजे. काय खेळ त्यांच्याकडनं बघायला मिळाला, काय क्षेत्रक्षण त्यांच्याकडनं बघायला मिळालं. आणि रोहित हे त्यांच्याकडे, त्यांचा मुलगा त्यांनी देखील यायला पाहिजे. या त्यांच्या मुलाला देखील बोलतो या तुमच्या पप्पांची ट्रॉफी तुम्ही घ्यायची आहे. तुम्ही देखील जॉईन हो त्यांच्याबरोबर. विश्वनाथ बारी भाऊ या. विश्वनाथ बारी आपण या. दोघं मुलं आणि त्यांच्या संघातले खेळाडू बघायला मिळतात. हर्षित बारी आपण व्यासपीठावरती या प्लीज. हर्षित बारी आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे आणि सन्मान चिन्ह द्या.
ही पप्पांना ट्रॉफी द्यायची आहे जेणेकरून पप्पा पुढच्या वर्षी पुन्हा संघ घेतील. यस, बावडातले खेळाडू बघायला मिळतात, येणाऱ्या काळ हे देखील खेळायला मिळतील. अजून एक मोठं व्यक्तिमत्व बघायला मिळते ज्यांनी जय भवानी संघ घेतला, कोटीम गावाचं नाव लोकांपर्यंत पोहोचवलं, असंख्य खेळाडूंना ट्रॅक दिला, अशा माझ्या मिलिंद मराठे यांचं कौतुक मी स्वागत करण्यासाठी आमंत्रित करतोय. भाऊ या ना, आपण या, आपण मिलिंद मराठे या संघाचं करायचंय. बाळा या, बाळा या ना. मिलिंद मराठे जय भवानी संघाचे कोणी आहेत का? मिलिंद भाऊ आहेत? मिलिंद भाऊ मगाशी होते. मिलिंद मराठे आहात का? या जय भवानी खेळाडू लपता काय हो, या. हा यस, त्यांचे संघ खेळाडू बघायला जोरदार टाळ्या झाला पाहिजे यांच्यासाठी. खरोखरच मिलिंद मराठे भाऊंचं मनापासून कौतुक करतो. जो संघ त्याने आम्हाला जय भवानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घेतलं गेलं आणि खरोखरच जय भवानी जय शिवाजी असं काल म्हटलं गेलं की अटीतटी सामन्यामध्ये विजय का संपादन झालं आणि पाहून आम्हाला गर्वांकित बघायला मिळालं. जोरदार टाळ्या यांच्यासाठी झाला पाहिजे. बघा हे चित्र त्यांच्या खेळाडूवर त्यांनी बोलवलं आहे आणि ह्या बारीसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. काय सुंदर खेळ, काय गोलंदाजी केलाय. मला म्हणाला की प्रॅक्टिस फक्त मी संडेला करतोय आणि बघायला मिळते. अनेक आठवणी तुम्हाला बघायला मिळतात आणि 8व्या संघाचे आमचे संघ मालक आहेत. 8व्या संघाचे संघ मालक तुम्हाला बघायला मिळत आहेत. कोणाकडून देऊ, कोणाकडून देऊ? हर्षद बारी कृपया आपण लवकर यायचंय. 8व्या संघाचे संघ मालक अजय माळी आपण यायचंय. आम्हाला 8वा संघ बघायला मला अजय माळी आमचे संघ, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी असायला पाहिजेत. ज्या संघ मालकाने आम्हाला नुसतं आमच्या आयोजक गेले आणि सांगितलं काय हवंय, बोले तुम्ही संघ घ्या, जे तुम्ही सांगतील मी घेतो, आणि तो संघ त्यांच्याकडून घेताना बघायला मिळतोय. कौशल 11 हा संघ त्यांच्याकडनं पाहिलाय आणि आज त्यांचा सत्कार करताना आम्हाला मनापासून आनंद होतो. डीपीएलच्या माध्यमातून मी विनंती करतो की हे पारितोषिक हर्षित बारी आपण द्यायचं आहे. हर्षित बारी या ना. या हर्षद बारी आमचे एका कामानिमित्त थांबले होते, आता बाकी ते आलेत. आणि हर्षद बारी तुमचं देखील मनापासून कौतुक करतो. आमच्या दादांचं मनापासून कौतुक करत जो संघ त्यांनी घेतला आणि त्या संघाने खूप चांगली कामगिरी केली, अप्रतिम खेळ त्यांनी दाखवला आणि या स्पर्धेमध्ये जोरदार टाळ्या आमच्या संघ मालकासाठी असायला पाहिजे. ते म्हणजे अजय माळी यांचा संघ तुम्ही बघितला. कौशल 11 जो सेमीफायनलला पराभूत झाला तो संघ पाहताना साहेबजी या खरोखरच असंच प्रेम तुम्ही या डीपीवरती ठेवा. सर एकच मिनिट तुम्हाला विचारतो. साहेब थांबा एक मिनिट. साधनाताई वरती या. साधनाताई वरती यायचंय. मी तुम्हाला एकच सांगतोय की ही स्पर्धा बघून तुम्हाला कसं वाटतं, मालकत्व तुम्ही घेतलं, या स्पर्धेबद्दल तुम्ही काय म्हणाल? आपल्या गावातले 13 गावं आपल्या ग्रामपंचायतीमध्ये येतात आणि आपण ही प्रीमियर लीग बघतोय. इथे आपण जवळजवळ 4 वर्ष झाली आपण DPL भरवतोय आणि 4 वर्षापासून मी एक टीम घेतोय आणि कृपया करून वादविवाद करू नये. सर्व सामने व्यवस्थित पार पडलेले आहेत. तरी पण कृपया सर्वांना विनंती आहे की शेवटचं एक बक्षीस वितरणचा कार्यक्रम आहे आणि ह्या कार्यक्रमाला गालबोट कुठेही लावू नये. व्यवस्थित सर्व क्रिकेटच्या मॅचेस झालेल्या आहेत आणि आपले सर्व क्रिकेट रसिक, क्रिकेट प्रेमी आणि खरोखर ह्याकडे लक्ष द्यायचं आहे की आपण हा जो कार्यक्रम वितरणाचा समारंभ करतोय ह्यामध्ये कुठलाही गालबोट लागता कामा नये. बारी समाज प्लीज संपूर्ण एवढे एन्जॉय केलं, कशासाठी मस्ती करता हो? असून दे, आपल्या लहान भावंडाने मोठ्या भावंडाला बोललं, मोठ्या भावाने लहान भावंडाला समजून घ्यायचं. उगाच संपूर्ण स्पर्धेची तुम्ही
संस्कृती आहे हो, गोंधळ हे व्हायलाच पाहिजे. आपण सांगली सातारा कराडला गेला असं गोंधळ तुम्हाला बघायला मिळतात. इथे आपण जातोय. चला मी विनंती करतोय की आपण चला आपण बेस्ट बॉलचं बक्षीस देतोय आणि मी चला आपला बेस्ट बॉल बघायला मिळतोय आणि मी विनंती करतोय बेस्ट बॉलरचं बक्षीस देण्यासाठी कोणाकडून देऊया आपण? हितेश भाऊकडून देऊया बेस्ट बॉलरचं, ज्याने उत्कृष्ट. हितेश भाऊ या. बेस्ट बॉलर एनीबडी गेसिंग कोणा जाईल ज्यांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केलाय आणि मी एका उत्कृष्ट गोलंदाजाला बोलवलाय ज्यांनी 6 चेंडू 3 धावा दिलेल्या माहिती आहे, 2 चेंडू 2 धावा दिले नाहीत, 5 चेंडू 1 धावा दिली नाही, असं मोठा सामना ज्यांनी केला अशा गोलंदाजाकडून विनंती करतोय. आणि या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज 5-5 गोलंदाज आपण आढळत होते आणि उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय आदित्य मराठे ज्याने उत्कृष्ट गोलंदाजी या स्पर्धेमध्ये केलाय. आणि मी विनंती करतोय हितेशजी यांना की हे उत्कृष्ट गोलंदाज पारितोषिक त्यांनी द्यायचंय. आदित्य मराठे बघायला मिळतो तुम्हाला. 72 किलो वजनाचा हा खेळाडू आज बाकी उत्कृष्ट गोलंदाजी टाकताना प्रत्येकाला बघायला मिळालं. आपली उत्कृष्ट छाप या प्रत्येक स्पर्धेमध्ये सोडताना आपण आदित्य मराठेला बघत आहात. DPL 2024 चा उत्कृष्ट गोलंदाज. जोरदार टाळ्या असायला पाहिजे. हाच करार हाच आवाज संपूर्ण महाराष्ट्र गाजवतील आणि येणाऱ्या काळामध्ये जेव्हा आपण एक गाव एक संघ आपला बघायला मिळेल तेव्हा मोठमोठ्या स्पर्धा गाजवण्यात. आदित्यकडे या. सर्वप्रथम ते बक्षीस मिळालं, फोटो सेशन झालं आणि फोटो सेशन जेव्हा तुम्ही मोबाईलमध्ये बघाल तेव्हा हा फोटो पहिला कोणाला पाठवणार? माझ्या स्वतःकडे ठेवेल आणि ओके. आणि स्टेटस ठेवणार आहे. असं मित्र परिवार तुमचा आहे का ना? मित्र वगैरे किंवा मैत्रिणी वगैरे? मित्र आहेत. तुम्ही शिक्षण केले की नाही? केलं. ITI करतो. ITI करतात म्हणून तुम्हाला मैत्रिणी भेटल्या ना, कॉलेजला गेल्या असतं भेटल्या असतं. असो या. कसं वाटतंय एखाद्या या स्पर्धेतून तुम्ही उत्कृष्ट गोलंदाजाला थोडंसं नर्वसनेस दिसते, तुमच्याकडून धावा झाल्यात नाहीये, 49 धावा झाल्या, तुमच्यापेक्षा वरचा संघ त्यांच्याकडे होता, तुमच्याकडे बॅट्समन 8 होते पण एका देखील बॅटरला करता नाही. एखाद्या या स्पर्धेच्या माध्यमातून कसं बघता, कशा पद्धतीने एन्जॉय केला, किती कशा पद्धतीने गोलंदाजी केली? मी माझ्या स्वतःचं 100% दिला बॉलिंगमध्ये, बॅटिंगमध्ये देऊ नाही शकला. कुठे कमी पडलात तुम्ही असं वाटते? तुम्ही स्पर्धा फायनलमध्ये गेलात, गुड क्रिकेट खेळलात, फायनलच्या वेळेस तुमची कुठे चूक झाली? वेदांत आउट झाला ना तिकडे आम्ही जरा मॅच खाली असं उतरली म्हणजे आम्हाला समजलं की मॅच हातातून जाईल. निश्चित अभ्यास करणारा बाळ वाटतो, चांगला अभ्यास आपण उत्तर दिलं. ITI मध्ये कोणते ट्रेड केलंय? फिटर. ओके. भावी आयुष्यासाठी शुभकामना आणि जेव्हा जेव्हा तुला गरज पडेल तेव्हा आमच्या संपर्क साधा. उत्कृष्ट गोलंदाज DPL 2024 आदित्य. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आता आपण जातोय उत्कृष्ट फलंदाज बसायला पाहिजे आणि आता मी आमंत्रित करतोय ज्या विशाल भाऊ या आपल्याकडून दिलं जाईल हे पारितोषिक उत्कृष्ट फलंदाजाचं. आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी चांगली बॅटिंग केली, प्रत्येक सामन्यात अडचणीच्या वेळेस ज्यांनी चांगला खेळ केला आणि उत्कृष्ट बॅटर 4 बॅटर आमच्याकडे होते. एनीबडी गेजिंग कोण होऊ शकतोय उत्कृष्ट बॅट्समन? कोणाला आहे का अंदाज? कोण? चला देऊन टाकूया. विपुल कोठारी ठरतोय DPL 2024 चा उत्कृष्ट फलंदाज. जोरदार टाळ्या असायला पाहिजेत विपुल साठी. विपुल ठरतोय मॅन ऑफ द मॅच बेस्ट बॅटर या स्पर्धेचा. जोरदार टाळ्या असायला पाहिजे. काय सुंदर हसरा चेहरा बघतो बहिणी येईल ओवाळती तेव्हा किती आनंद बघायला मिळेल. जुग जुग जेव्हा माझ्या भाऊ राया असा रत्न आई बाप्पाने दिला आणि बघता बघता आम्हाला आनंद वाटतंय. आज मी मोठमोठ्या स्पर्धा करताना मला खऱ्या अर्थानं असं वाटतं, मी अपेक्षा केली नव्हती की मला एवढी स्पर्धा बघायला मिळेल, पण शेवटी सगळेजण मागतात आणि बारीवाड्यातले लोक मला भेटायचे. मनीषचं मी कौतुक करेल की सातत्य म्हणून जिथे जिथे दादा एकदा तरी या, दादा तरी एकदा या. माझ्याकडे 4 टूरला म्हणतात. काल रात्री 11 वाजता फोन केला, 12 वाजता फोन केला आयोजकाने की दीपक भाऊ झोपेतून तरी हो सांगेल, पण मी संपूर्ण फोन बघतो, डिटेलमध्ये वाचतोय आणि मग मी सांगितलं ना यावर्षी मी. आणि सर्वप्रथम माझ्या गावकऱ्यांना मी आनंदाने सांगेल की मला तुम्ही बोलवलात आणि एका मोठ्या टुर्नामेंटमध्ये मला समालोचन करायला मिळालं, याबद्दल माझ्या संपूर्ण गावकऱ्यांचा मी आभार मानतोय. कसं वाटतंय काय बघून तुम्ही यावर्षी फलंदाजी प्रत्येक सामन्यात चांगली बॅटिंग केली? मनात आठवण कोणाची यायची बॅटिंग जेव्हा करायची तेव्हा? खूप माझ्या पप्पाची येत होती. आणि तुमच्या संघनायकाने तुमच्यावर भरोसा टाकला, मालकाने भरोसा टाकला. कशा पद्धतीने या स्पर्धेमध्ये तुम्ही एन्जॉय केला? खूपच. काय वाटतं आपल्या देडाळ्या गावातला परिसराचा संघ बघायला मिळेल? तुम्ही एक संघ पुढे घेऊन जा, आम्ही तुम्हाला खेळवल्यात तर गावाचं नाव तुमच्याकडून मोठं होण्याची अपेक्षा आम्ही बघतोय. बारीवाड्याच्या गोलंदाजाबद्दल तुम्ही काय म्हणा? जेव्हा काल तुम्हाला चैतन्य नावाचा गोलंदाज बघायला मिळाला, आज तुम्हाला नकुल नावाचा गोलंदाज बघायला मिळाला. अनेक स्पर्धेमध्ये अनेक गोलंदाज तुम्हाला कॉलनीपाड्याचे गोलंदाज बघायला मिळाले. त्या गोलंदाजाबद्दल काय म्हणाल? तुला कोणता गोलंदाज कठीण वाटला खेळायला? खरं सांगायचं या स्पर्धेमध्ये कोणता गोलंदाज वाटला की त्याला आपण डिफेंड करावं? खूपच माझ्या मनात एक बॉलर होता. कोण सांगा ना?
चैतन्य बारी. ओके, ॲब्सोल्युटली गुड बॉलिंग, गुड जॉब, जोरदार टाळ्या झाला पाहिजे. चैतन्य बारी, तुझं नाव घेतलं गेलं. खरोखरच बारीवर सगळं तुमच्याकडे सुंदर आहे हो. फक्त आपसात भांडण नका करू. देवाराचा देव तुमच्या मनामध्ये आहे, पराक्रम करणारे छत्रपती तुमच्याकडे आहे, देवाची देवभक्तीवर साधू संत तुमच्याकडे. पण ॲग्रेसिव्ह पण आहे ना, तो सोडा. बघा, आपसात भांडू नका. भावंड जगलात तर आपण भारत बनू शकतो, भारतात जगलात तर देश बनू शकतो, आणि देशामध्ये बनू शकतो, अंतर जाऊ शकतो. बारी समाजासाठी जोरदार टाळ्या मारायला पाहिजेत, ज्यांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये रात्रंदिवस एकत्र बसलं, खूप मोठा सपोर्ट आपल्याला केला. कारण सर्वात जास्त पहिलवान त्यांच्याकडून बघायचं. छोटी नाटी होत असतात, राग विसरून जायचं. आता या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच राहिलाय, ज्याला आपण देतोय तो म्हणजे निश्चितच एक गॉगल, बाईक चालवताना गॉगल, आणि रात्रीच्या काळात आईवडील झोपतील आणि कालामध्ये ब्लूटूथ ऐकतील, तो नंतर देणार आहोत. आता मॅन ऑफ द सिरीज साठी जातोय आणि मी आमंत्रित करतोय हे मॅन ऑफ द सिरीज देण्यासाठी. अजय माई साहेब या, दोघंही या. असमुखजी तुम्ही पण या, अजय, तिघही या, कारण मॅन ऑफ द सिरीज आहे. सगळं आपण देणार आहोत. 5 खेळाडू होते मॅन ऑफ द सिरीज साठी, आणि फक्त 1, 2, 5, 8 धावा, एखाद्याचे गडी बाद, एखाद्या कोणी चांगला झेल घेतलाय, हे सगळे पॉईंट पकडले. आणि आमचे 4 जे गुणलेखक आहेत, आमचे डिजिटल कॅमेरामन होते, त्यांच्याकडे बघितलं, आणि 6 जणांची कमिटी आहे, त्यांच्याकडून ठरवलं गेलं आणि एकमताने निवड झाली. आणि यावर्षी 2024चा मॅन ऑफ द सिरीजचं बक्षीस जात आहे. एनीबडी गेसिंग? नाही, नकुलनी बॉलिंग टाकलाय, बॅटिंग केलाय. एका षटकात 4 गडी बाद केले. शेवटचा षटक 1 धाव दिली, आणि त्याचा ब्रह्मास्त्र 130 प्रति किलोवर गोलंदाजी टाकताना या वर्षीचा मॅन ऑफ द मॅच 2024 VPLचा ठरतो नकुल बारी. आपण या तिघांकडे या, भाऊया. नकुल बारीसाठी द्यायचं आहे जोरदार टाळ्या. नकुल बारीसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. व्हॉट अ बॉलिंग अँड व्हॉट अ बॅटिंग, गुड परफॉर्मर. ये है कोहिनूर का हीरा. नकुलबारी जाऊ नका, जाऊ नका तुम्ही. फक्त एक जास्त काय विचारा, तसं काय विचार, घाबरू नका. काय आहार काय खाता तुम्ही, काय खातात? काय नाही, आहे तोच रोजचा आहार आहे माझा. फूड जंक वगैरे, चायनीज, वडापाव वगैरे. हो, आणि हा टी शर्ट देखील तुम्हाला देण्यात येत आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी आपण घेणार आहोत MF कडनं तुम्हाला टी शर्ट. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. भाऊबीजची भाऊ गॅरेज मिळायला बघायला मिळते, आणि मॅन ऑफ द सिरीज बघायला मिळालाय. ब्रँड टी शर्ट तुम्हाला बघायला मिळते. हा टी शर्ट घालायचा, निळी पॅन्ट टाकायची, डोळ्यामध्ये महत्वाचं गॉगल घालायचं, आणि बाईकवर फिरायचं. या गया बारीवाडा का हिरो असं म्हणतील. कसं वाटतं मॅन ऑफ द सिरीज मिळालं? ह्या टुर्नामेंट तुम्ही एन्जॉय केला आणि हुकमत गाजवली फलंदाजावरती. आणि यावेळेस तुमचं चांगलं परीक्षण केलं गेलं, कारण मोक्याच्या वेळी तुमचं 6वं आणि 8वं षटक ठेवलं, आणि फक्त तुम्ही 2 षटकात 4च धावा दिल्यात. बारीवर तुम्ही जेव्हा खेळतात तेव्हा कशा पद्धतीने प्रॅक्टिस करतायत? प्रॅक्टिस तर आमची असते रोज. आम्ही खाडीत कॉन्क्रीट केलाय मुलांनी, म्हणून आमची प्रॅक्टिस चांगली होते, म्हणून इकडे गोलंदाजी चांगली झाली. म्हणून तुम्ही म्हणतो ना, बारीवाड्या लोकांना मच्छी कधी बघायची नाही आणि क्रिकेटवरचं विकेट कधी पाहायचं नाही. गुड टाळ्या, जोरदार टाळ्या झाला पाहिजे. मॅन ऑफ द सिरीज 2024चा तुम्हाला बोलतो नकुल बारी ठरतं. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. काय क्लास दर्जा दाखवला ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. आणि आता आपण जातोय आता खऱ्या अर्थाने टाळ्या थांबायला नाही पाहिजे. ज्यांनी आपल्याला संपूर्ण मॅच भारताच्या पलीकडे 14 राष्ट्रामध्ये बघली जाईल ना, देशा पलीकडे गेलाय, आणि हे आपण पाटील नेटवर्कच्या माध्यमातून बघितलंय. आणि हा जे आम्हाला पुरवलं, आमच्या आयोजकाकडे पैसे पुरे नव्हते, पैसा पडत नव्हता, रात्रीच्या काळात आमच्या ताईच्या कानावर पडलं, आणि ताईने एकाच आठवड्यात सांगितलं, साधनाताईने काय आहे, जो खर्च तो मी देते. अशा साधनाताईसाठी जोरदार. साधनाताई या तुमचा सत्कार करण्यासाठी, आणि त्यांचा सत्कार खास करण्यासाठी भेट देतात, त्या म्हणजे आमच्या कोणी दिलाय, जय जाधव यांच्याकडे. ताई या, हे तुम्ही तुमचा सन्मान स्वीकारायचा आहे, कारण तुमच्यामुळेच आम्हाला तेवढी मोठी मॅच बघता आली युट्यूबच्या माध्यमातून. साधना ताईसाठी जोरदार. जय जाधव या, तुम्ही त्याचा सन्मान करायचा आहे. बघा, जय जाधवने किती प्रेम केला. साधना ताईचं मोठं काम, आनंदाचा शिधा घराघरामध्ये दिला, मग त्यांना का आनंदित करायचं नाहीये. आणि खऱ्या अर्थाने भाऊची भाऊबीज तुम्हाला बघायला मिळते. जोरदार टाळ्या असायला पाहिजे आमच्या साधना ताईसाठी. कशा पद्धतीने बघायला मिळतात. लेखी बुने सुने लागे. सून थोड्या वेळ बसली, निघून गेली. प्रेझेंट दाखवली. यस ताई, भेटूया आपण. भेटतो नंतर आपण एखादं. खरोखरच खूप चांगलं क्रिकेट तुम्हाला बघायला मिळालं. आमच्या बाळवड्याच्या जेव्हा जेव्हा आम्ही बघत असतात मॅच, तेव्हा बघायला मिळते. ताई स्थानापन्न व्हा. खरोखर ताई, तुम्ही जो आम्हाला हा सहकार्य केला, न भूतो न भविष्यतो, याही पुढे अशाच पद्धतीची आम्ही तुम्हाला विनंती करू. याच ताईने पुढच्या वर्षी डिक्लेअर केला की मी तुम्हाला देणार DPLची स्पर्धा पुढच्या वर्षी देखील तुम्हाला पाहायला मिळेल. जोरदार टाळ्या असायला पाहिजे. आणि आता आपण जातो एका बक्षिसाकडे.
आता ही चतुर्थ ट्रॉफी आहे बघा, 32 कॅरेट सोन्याची ट्रॉफी आज त्याच्या आळीमध्ये जाईल, त्याच्या गावामध्ये जाईल आणि बघता बघता शोकेशमध्ये ठेवला की वहिनी साहेब साफ करताना म्हणत ओहो हे काय आणलंय सोनं, ते हे अनमोल रत्न. DPLची चौथी ट्रॉफी जाते आणि चौथा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. ओके बघा, या स्पर्धेमध्ये एका इनिंगमध्ये 62 धावा काढण्याचा पराक्रम केलाय. आमच्या रोहन मसेकुंदाला सन्मानित करते. अक्षयजी आपण यायचं आहे, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी बघायचं. आले असेल तिकडे या, गुड बॅटिंग, खरोखर यायचं आपण, मोठी इनिंग त्यांच्याकडनं बघायला मिळाली. या अक्षय बारी. काय नाव त्याचं, अक्षय काकी, अक्षय बारी भुरिया, पेट नेम काय वडील त्यांचे खेळायचे. भुरिया काका म्हटलं की आउटच व्हायचे ना. बारीवारचं खेळाडूंचं काय 3-3 डोळे होते त्या काळात, काय बॅटिंग करायचे, विकेटच जायचे नाही. या खेळाडूचं मनापासून मी कौतुक करीन. वेदान 11चा खेळाडू बघायला मिळतो आणि त्यांचे खेळाडूचा विशेष सत्कार करतात. 62 धावाची मोठी खेळी, 115 धावाचे सर्वाधिक धाव संघ करण्याचा वेदान 11चा संघ बघा, जोरदार टाळ्या असायला पाहिजे. स्पर्धेत सर्वांत एका इनिंगमध्ये 62 धावा करण्याचं काम केलंय अक्षय बल यांच्याकडनं. काय हँडसम चेहरा बघायला मिळतो. भाऊया खरोखर माणूस फ्री झाला कसं फॉर्मल ड्रेस वगैरे बघायला मिळतो. मुलगी पाहायला गेलं तर याहीपेक्षा सुंदर पेराव करू नका. याच्यावर तुम्हाला फेमस करेल कसा एन्जॉय केला. तुमच्या संघाकडे बॅट्समन नव्हते, तुम्ही एकट्याने पराक्रम केला. 115 धावाची मोठी खेळी तुमच्या संघाच्या नावावरती आहे, 62 धावाची खेळी तुमच्या नावावरती आहे. पण कुठे तुम्ही कमी पडलात की स्पर्धेमध्ये तुम्ही एवढी मोठी धावसंख्या तुम्ही वन मॅन शो करायचे, पण तुम्ही कुठे कमी पडलात, काय चुका झाल्यात, काय वाटतं पुढच्याला कशी सुधार करायला पाहिजे. काय नाही, पहिले तर मी वेदांत नीलो यांचं खूप खूप आभार मानेन का त्यांनी मला ऐकून म्हणून स्वीकारलं. आणि दुसरं म्हणणं तर माझं होईल का नेक्स्ट फिल्डर जे येईल ना वेदांत नीलंडमध्ये त्यांना मी प्रोत्साहन देईल का कसं खेळायचं, काय खेळायचं, ह्या विषयावर मी डिस्कस करेल. ओके दॅट्स इट. हा अभ्यास मला लागतो. गुड बॅटिंग, गुड बॅटर, खरोखरच कौतुक असायला पाहिजे. 62 धावाची मोठी खेळणार एकमेव खेळंडा तुम्हाला बघायला मिळतोय. आता आपण जाणार आहोत ते निश्चितच बघायला मिळते चतुर्थ प्राइज. आणि मी विनंती करतो हे बक्षीस देण्यासाठी विशाल पारधी साहेब या. आपण चतुर्थ पारितोषिक आयोजक या, आता चतुर्थ पारितोषिक घेऊन द्यायचं आहे. आणि या वर्षीचा चौथा पारितोषिक जातोय तो संघ तुम्हाला बघायला मिळतोय अजय माळी यांचा संघ कौशल 11 यायचा आहे. संघ सर्व खेळाडूंनी चौथं पारितोषिक जोरदार टाळ्या झाला पाहिजे. दीपेश बघायला मिळतो सोनारपाड्याचा, ऍब्सोल्युटली गुड बॅटर. कृतिक बघायला मिळतोय ज्याने खूप चांगली फलंदाजी केली आणि हे चौथ्या नंबरचं पारितोषिक तुमच्याकडे द्यायला पाहिजे. या सर्व संघ, या सर्व जोरदार टाळ्या झाला पाहिजे. DPL 2024चा चौथा नंबरचा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. जोरदार टाळ्या. संघ मालक आपण या, या सर्व खेळाडू या ना मित्रांनो. हरलं म्हणून काय, क्रिकेट आहे. अंकुश आपण देखील त्या टीम मध्ये होतात ना, या. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. काय संघ तुम्हाला बघायला मिळतोय. DPL 2024चा संघ कुशल 11 अजय माळी यांचा संघ तुम्हाला बघायला मिळतो. या वर्षीचा संघ ठरतो चौथा नंबरचा. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. काय मोठी ट्रॉफी बघायला मिळते. गुड. पाटील नेटवर्कचं देखील तेवढंच मनापासून कौतुक करायला पाहिजे. ज्या पद्धतीने ते काम करत आहात त्यांचं देखील मनापासून कौतुक. आता आपण जातो तिसऱ्या नंबरचं पारितोषिक. शैलेश कांबळे यांचा संघ तुम्हाला बघायला मिळतो. DK वॉरियर्सचं तिसरं पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतोय. गणेश भाऊ या, आपण या. हसमुखजी आपण देखील या. हसमुखजी आपण देखील या ना, बापर सर्व या ना. हसमुखजी आपण देखील या. DK वॉरियर्स बावडाचा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. शैलेश बाणे आपण यायचं आहे. शैलेशजी कुठे आहे, शैलेशजी आहेत की नाही आहेत, या या. श्यामजी या ना आपण. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खरोखरच उत्कृष्ट फलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाजी, प्रत्येकाची मनं जिंकली या खेळाडूंनी. आणि या स्पर्धेसाठी आमचा श्याम भाऊचा देखील खूप मोठा वाटा आहे, ज्यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोठं काम केलंय. अफलातून गुड टॅलेंट. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या संघासाठी. शैलेश भाऊचं मनापासून कौतुक करेन. आपण स्थानापन्न व्हा. आणि
ज्यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आम्हाला खूप मोठं मोलाचं सहकार्य केलं. आम्हाला सांगितलं की आमचं नावं घेऊ नका, पण आपलं आद्य कर्तव्य आहे की ज्याने आपण येण्याच्या अगोदर ते मैदान यायचे. मी सनी सोमडा यांना विनंती करतोय की आपण इकडे यायचं आहे आणि आपलं सन्मान. गणेशजी या आणि सुप्रीत रावते या दोघांनी देखील यायचं आहे. सनी सुमडा आणि सुप्रीत रावते जोरदार टाळ्या असायला पाहिजे. सुप्रीत रावते तर झेल कोण विसरू शकताल. या सनी सुमडा आणि सुप्रीत रावते जोरदार टाळ्या ह्यांच्यासाठी असायला पाहिजेत. ॲब्सोल्युटली गुड वर्क. तुम्ही मोठं काम केलं म्हणून तुम्हाला इकडे सन्मानित करताना आज आम्हाला आनंद होतोय. बघा मॅच संपली, रिकामी झाली आणि बाकी आपलं नॉर्मल ड्रेसवर बघायला मिळाले. वाट अ प्लेअर. काय झेल घेतला होता काल तो दिवसातला कोण विसरू शकत नाही. जोरदार टाळ्या असायला पाहिजे त्यांचा. खरोखर या दोघांची अथक मेहनत ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आम्हाला त्यांचा सत्कार करण्यासाठी खूप खूप आनंद वाटतोय. सुप्रीत काय वाटतं इकडे तुम्हाला विचारतो मी. काल जो तुम्ही झेल घेतला पण त्याच्या झेल नंतर तुम्हाला मोठा पराक्रम बघायला मिळाला. ही स्पर्धा कशी वाटली, ही स्पर्धा कशा परी यशस्वी झाली? खूप छान झालं सर्व नियोजन, त्यामध्ये काही डाऊट नाही मिळत. परंतु जयची जे मला कमाल वाटते, जो बॅक टू बॅक 2 वर्ष त्यांनी फायनल मारले मला खूप आवडते. कारण की त्याची जी टीम आहे ना ती त्याच्या वडिलांच्या नावावरती, तेच मला खूप चांगलं वाटते. निश्चितच जन्म आई देते, नाव तुम्हाला वडील देतात आणि ओळख तुम्हाला समाज देतात आणि बाकीचं खेळ तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवते. ही 4 कामं आयुष्यात करायला बघतात. आता आपण जातो या वर्षीची सेकंड ट्रॉफी म्हणजे रनरअप संघ तुम्हाला बघायला मिळतोय आणि मी विनंती करतोय भाऊ तुम्ही या. आता सर्वांनी या, आपण सर्वजण म्हणतो आता पहिल्या दुसरं देऊ. या सर्वांनी या, सर्वांनी इकडे सर्व माझे प्रमुख सर्वांनी या ना खालतीच आता भाऊ या सर्वांनी. पाचशे ताई या, ताई सर्वांनी या ना. आपण नाही 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 असं काय ना, तुम्ही देखील तुम्ही तुमची घ्याच पण त्यामुळे आता पण या ना. हॅलो, आज देदाळे प्रीमियर लीग पूर्णपणे पार पडत आहे. त्यामध्ये आज आपल्या पहिल्या दिवसापासून आज आपल्याकडे कॉमेंटेटर नव्हते, पण आज आपले मनीष भारी यांनी खूप कष्ट करून आपल्या पालघर जिल्ह्यामधला गोड आवाज दीपक संके भाऊ यांना आज आपल्या इकडे बोलवलं आहे. त्याबद्दल आमच्या कमिटीकडून त्यांचा विशेष सत्कार व त्यांना आमचे सन्मान चिन्ह देतोय. एक आमची गोड आठवण म्हणून तुमच्याकडे सन्मान चिन्ह. पुढच्या वर्षी जर ही स्पर्धा पार पडली तर नक्कीच तुम्ही आमच्यासाठी 4 दिवसाचा वेळ द्या आणि पूर्णपणे आम्हाला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा. माझ्या लिस्टमध्ये आतापर्यंत फक्त 3च गावं उरलीत माझ्या जिल्ह्यातली. त्याच्यामध्ये मला खंत वाटायची की माझ्या गावात मी का जाऊ शकत नाही. शेवटी माझ्या वडिलांनी मला सांगितलं की बाबा एवढे लोक येतात. कारण मनीष जेव्हा मी घरी यायचो, माझी गाडी बघितली की तो घरी यायचा. कार देखील मी 4 व्हीलर घेऊन आलो की चला चुकून येणार नाही. पण आणि तेव्हा हरलं मला की मला बघायला मिळेल आणि मला आनंद वाटला की माझ्या गावामध्ये येऊन माझ्या गावाचं समालोचन केलं आहे. आतापर्यंत 42 समाजाचे मॅचेस केल्या आहे. केरळा, पंजाब, आता पणजीला जाऊन गोव्याला समालोचन करण्याचं तुमचं भाग्य मिळालं. आणि आतापर्यंत ओमटॅक्समध्ये जिथे मी जॉन्टी रॉस म्हणून मला 7 दिवस घालवत आले. गतवर्षी पॉल ॲडम्स जो दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज आहे त्याच्यावर देखील स्पर्धा केली. आणि हे माझं नसून माझ्या शाळेने मला बनवलं आहे. म्हणजे मला बनवण्यामागे कोणाचे तर माझ्या देजा गावाचं आहे. जर शाळेपासून मला अचं अल्फार कळलं नसतं आणि आईतलं कळलं तर ही माया आणि छाया बघायला मिळत नाही. आणि आज पण मी शिकण्याचं काम करतो. मी अजून देखील परिपक्व नाही आहे. मी जेवढे कार्यक्रम आज देखील इथून जाताना बऱ्याचशा खेळाडूचे चांगलं चित्रीकरण नेलं आहे, चांगला खेळ बघितला आणि मला शिकण्याचं. आणि खरोखरच मनीष बारी तू माझ्या पाठीमागे लागला आणि शेवटी माझ्या कुठेतरी मनाला हो सांगायला वाटलं. पैशापेक्षा गाव महत्त्वाचं आहे, पैशापेक्षा गावातली भावंड महत्त्वाची आहे. आणि मी यावर्षी काय कमवलं आहे ते दिवाळीतले धन कमवलं आहे. हे सर्व तुम्ही जे माझ्यावर प्रेम करणारी मंडळी आहे हे तुम्हाला आयुष्यात उद्या बसून ठेवेल. आणि शब्द देतो जर पुढच्या वर्षी 90% येईल, 10% सांगू शकत नाही. जर ओमटॅकची मॅच असते तर मला जावंच लागेल, त्या सोडून मी पुढे जात नाही. पण ती नसेल तर आजच तुम्हाला शब्द देतो की 90% पकडा की मी होशेल. कारण तुमचा खेळ पाहिल्यानंतर आम्हाला आनंदित केला आहे. खरोखर गुड टुर्नामेंट तुम्हाला बघायला मिळाली. आज अतिशय जुन्या आठवणींना उजाळ दिला. आणि मी जितेशचं कौतुक करेल. ज्या पद्धतीने सांगितलं आमचा किणी भाऊचा मुलगा आउट होतो त्यावेळी सांगितलं की बाबा हा शॉट इन द एअर नाही खेळायचा मिळेल, हा शॉट बॅकफुटला जाऊन तो टॅप करायचा आहे. आणि तशा पद्धतीने बॅटिंग केली आणि इथे तुम्ही स्पर्धा यशस्वी केली. तर खऱ्या अर्थाने बावड्याचा कोच कोण असेल तर ह्याच्यासाठी जोरदार टाळ्या असायला पाहिजे. बावड्या गावचे मोठे सपोर्टर क्रिकेटर बघायला मिळेल आणि पुन्हा संघ तुम्हाला जिंकायला मिळेल. आता बाकी दुसरा संघ तुम्हाला बघायला मिळतो या वर्षीचा उपविजेता आणि ज्यांनी पहिल्यांदा फायनलमध्ये प्रवेश केलाय तो आमच्या साधनाताईचा संघ बघायला मिळतोय. जोरदार टाळ्या असायला पाहिजे. रनरअप ट्रॉफी घेताना सात्विक 11 देदाळे कॉलनी पाण्याचा संघ. या सर्व संघ मालक आणि संघ खेळाडू सात्विक 11 वैभव सुमडा यांचा तो संघ तुम्हाला बघायला मिळतो. 4 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर फायनलमध्ये गेला पण मोक्याच्यासाठी त्यांच्या अपोजिट संघाने चांगला खेळ केला आणि त्याला पराभूत केले. पण तुम्ही देखील मोठमोठ्या संघाला पराभूत करून फायनलमध्ये गेलेत. जोरदार टाळ्या मित्र, टाळ्याचं मारा हो. आणि जयचं कौतुक झालं, संघच भारी भेटला होता.
बघा हे संघ तुम्हाला बघायला मिळतात. अनेक आठवणी DPL 2024चा उपविजेता संघ तुम्हाला बघायला मिळतो. खरोखर मनापासून कौतुक असायला पाहिजे. कर्णधार कुठे गेले? तो कर्णधार हात लावा, तुम्ही पण दिसायला पाहिजेत. कर्णधार कुठे आहेत? आमचे गणेश बघायला मिळतात, आमची ताई बघायला मिळते आणि संपूर्ण संघ काय हास्यचित्र बघायला मिळतात. मूर्ती छोटी कीर्ती महान असं बघायला मिळते. जोरदार टाळ्या असायला पाहिजे या संघासाठी. स्वास्तिक 11 कर्णधार जरा या इकडे. कॅप्टन जी बघायला पाहिजे. वैभव सुमडा तुम्हाला बघायला मिळतील. एक मोठं फोटोशेड त्यांच्याकडून घेतलं जातं. 4 वर्ष प्रदीर्घ कालावधीनंतर फायनलमध्ये पोहोचताना हा संघ जोरदार टाळ्या वैभवसाठी असायला पाहिजे. क्रिकेटसाठी आणि प्रत्येक खेळाडू उत्कृष्ट नियोजन आणि मला आनंद वाटतो ते म्हणजे कशात. वैभवजी थांबा. वैभवजी गुड बॅटिंग, खूप चांगला परफॉर्मन्स दिला. शेवटी कोणता तरी एक चॅम्पियन कोणता तरी करतो, पण 4 वर्षानंतर ही ट्रॉफी तुमच्या घरामध्ये जातात. कसं तुम्हाला आनंद होत आहे? आनंद तर भरपूर होत आहे. तेवढंच माझ्या सगळ्या खेळाडूंना मी खूप खूप अभिनंदन करेल, कारण की त्यांनी तिन्ही दिवस भरपूर मला प्रोत्साहन करून आणि हात पाय खाली टाकून आणि त्यांनी मेहनत केली. त्यांना मी खूप खूप अभिनंदन आणि कॉंग्रॅच्युलेशन सांगतो. आणि आपल्या ज्या देदाळे गाव आहे, देदाळे कलोली गुरुगा 13 गावं, त्यानंतर बावडा आणि तुमचा भारतपाडा अशी आपण टोटली 15 गावामध्ये संघ निवडतो, चांगली टुर्नामेंट करतो. त्या भागातल्या खेळाडूबद्दल तुम्ही काय म्हणाल? कसे खेळाडू तुम्हाला बघायला मिळाले? भरपूर खेळाडू चांगले आहेत. एक गावामधून 10-10, 8-8 खेळाडू असे एक ऑलराऊंडर आहेत. त्याच्यामध्ये बॅट्समॅन, विकेट किपर सगळे पकडून सगळ्याच गावामध्ये खेळणारे चांगले आहेत. जोरदार टाळ्या असायला पाहिजे. या वर्षीचा माझा उपयोग संघ 7विक 11चा. ऑल द बेस्ट. थँक्यू. पुढच्या वर्षी पुन्हा भेटूया. आणि आता बघायला मिळतो ज्यांनी सातत्यपूर्ण 2 वर्ष जिंकण्याचा पराक्रम केलाय, विक्रम ज्याच्या नावावर गेलाय, आपल्या वडिलांची स्मृती ठेवताना आठवण उजाळा दिलाय, वडिलांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीला आहे आणि त्यांच्या सर्व खेळाडूंनी ज्या पद्धतीने मेहनत केली, खेळ खेळली आणि या वर्षीचा DPL 2000चा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन संघ बघायला मिळतो निलेश फायटर आणि त्यांच्या सर्व सपोर्ट इकडे बघायला मिळतात. जोरदार टाळ्या असायला पाहिजे. निलेश फायटर सांगले बघा आमच्या कशा ताई बघायला मिळतात. कधी वेळ येत आणि कधी खेळतोय. ट्रॉफी यायची आणि न्यायची. ताई या. अनेक वर्ष आपण एकत्र भेटत असतो. निलेश पाटील सर्व संघ यायला पाहिजे. सर्व संघ खेळाडू निलेश पाटीलचे खेळाडू जोरदार DJ ओळखतो मी. केली. स्वतः तुम्ही ऑर्गनायझर होतात आणि अतिशय सुंदर पद्धतीने खेळ खेळा. सगळे संघ तुम्हाला मोठे बघायला मिळाले. किती एन्जॉय केला आणि कशा तुमच्या संघाच्या खेळाविषयी तुम्ही काय विजय तुम्ही संपन्न केला, पण प्रत्येक सामने तुम्ही हुकूमत गाजवली. एकच सामना फक्त अटीटीचा काळ आपल्याला बघायला मिळाला. बाकीच्या सगळे सामने बघ तुमच्या प्रत्येक संघाच्या खेळाडून चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग केली आणि आज तुमची गुड कॅप्टनशिप बघायला मिळेल. कारण नकुल बारे ज्याप्रमाणे वापर 6व्या आणि 8व्या षटकात तिथे बाकी प्रत्येकाला तुम्ही थांबवलं गेलं. कशा पद्धतीने या टुर्नामेंट विषयी आणि तुम्ही विजयी झालात त्यामुळे तुमच्या खेळाडूबद्दल काय म्हणाल? आज एवढे दिवसापासून 1 महिना झाले पूर्ण नाईट शिफ्ट घेऊन पूर्ण दिवस रात्रभर या ग्राउंडवरती मेहनत करत होतो. त्यासोबत माझा मित्र वैभव सुमडा जो सेमीफायनल विनर झाला आहे माझ्यासोबत, तो मुंबईवरून येऊन रात्री आम्ही दोघं कुठे कुठे फिरायचो. तशीच आमची कमिटी होती, एकत्र आम्ही काम केले आणि हे मी तर म्हणेल की 1 महिना जे मेहनत केलं आहे ते आम्हाला दोघांना आज कष्टाचं फळ भेटलेलं आहे. धन्यवाद. खरोखरच आमच्या संपूर्ण पाहुण्यामुळे साधनाताई तुमचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. UPLच्या माध्यमातून साहेब मसे साहेब तुमचं, आमचे बारी साहेब आणि संपूर्ण आमच्या आलेल्या ताई. आज खऱ्या अर्थाने भाऊबीज तुम्हाला दिलाय ताई. बघा भाऊबीज तुम्हाला मिळालाय. मला वाटत नाही की तुम्हाला अजून काय व्हायला पाहिजे. सर्व संघ मालकांचं, माझ्या खेळाडूंचं, माझ्या सपोर्टचं, माझ्या कॅमेरामन, माझ्या डिजिटल स्कॉलर ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि मैदानासाठी ज्यांनी मेहनत केला आणि चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर माफ करा आणि ही टुर्नामेंट संपण्यासाठी आणि आभार मानायचं काम माझ्या आयोजक कमिटीकडे देतोय. आणि खरंच काहीच गालबोट न लागता आज DPL कमिटीचं पर्व 4थं पार पडलेलं आहे. त्याच्यासोबत माझे सहकारी मित्र म्हणजे माझ्या भावासारखे रात्रंदिवसा फोन करून
माझ्यासाठी खूप कष्ट केले. जितेश बारी, नकुल बारी, शेखर बारी, अभिजित पानेरे, तन्मय सुमडा, वैभव सुमडा आणि रोहन मसे यांचं मी मनापासून आणि खूप मनापासून धन्यवाद करतो की ही मॅच झालाय. पुढच्या वर्षी याच्यापेक्षाही आपण मोठी मॅच करू आणि आपल्या गावाचं नाव मोठं करू. थँक्यू. आणि प्रत्येकानं भाऊबीजच्या शुभेच्छा. येणारं नवीन वर्ष हा देखील तुम्हाला सुखात जावं, कारण आपण डिसेंबरला भेटू नाही भेटू अशाच पद्धतीने एन्जॉय करा. पुढच्या वर्षी याहीपेक्षा आपण दर्जा उंचवूया आणि हा कार्यक्रम जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मिनिट, आमच्या कॅमेरामन आणि त्यांचं मनापासून आभार मानतोय. इथे ते प्रसार नसेल पण माझ्या कॅमेरामनसाठी आणि सर या तुम्ही इकडे या, कॅमेरामन घ्या. आम्ही पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आमचे जे कॅमेरामन आहेत त्यांना आम्ही इथे त्यांचा सत्कार करतोय. हे बघा, हे आमचे इथे राहिलेत, निश्चित त्यांचा सन्मान करतोय. खरोखर तुमचं मनापासून करतो. हा देखील मोठ्या कव्हरेज करतोय. माझ्याबरोबर कधी कधी ओमट्याचा देखील ह्याला बघायला मिळतोय. मोठ्या देश विदेशातून खेळाडू असतात, तिथे कव्हरेज करतोय. एक मोठा दर्जा तुम्हाला मिळाला. आपके बिल्कुल काबिल तारीफ. ऐसे ही काम करते, वर्किंग को आगे बढ़ाइए और आने वाले दिन में और ऊंचाई के साथ आगे बढ़ेंगे. आणि अशा पद्धतीने हा कार्यक्रम संपला जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.